आज फ्रीजमध्ये ना कोणत्याच भाज्या नव्हत्या आणि बाजार पण आणायचा राहिलेला, त्यामुळे सर्वात सोपी कोणती भाजी बनवू शकतो, अर्थातच बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी. खूप सोपी, सिंपल आहे आणि तेवढीच ती चविष्टसुद्धा आहे. इथे मी 4 बटाटे घेतले, ते कात्र्यांमध्ये कापून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवून दिले. आणि इथे मी कढई घेतली आहे. तेल जरा वरचढच घेतलं आहे, कारण ही भाजी जी आहे ती थोडी तेलावर शिजते. त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाका, जिरं टाका आणि नंतर मी थोड्याशा बटाट्याच्या काचऱ्या टाकल्यात. त्यानंतर मी हिंग आणि मसाला टाकते. हे मी नेहमी करते, कारण ह्याच्यामुळे काय होतं ना, तुमचा जो मसाला आहे ना तो तेलामध्ये जळत नाही. तर इथे मी जवळजवळ 3 ते 4 चमचे मसाला टाकलाय. त्यानंतर आपल्याला ना व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि उरलेल्या कात्र्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. कात्र्या टाकल्यानंतर ना व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून मसाला जो आहे ना तो सगळीकडे व्यवस्थित लागेल. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाका त्याच्यामध्ये. आणि जसं की मी म्हटलं की ही भाजी वाफेवर शिजते, पण तरी आपण अर्ध भांडं पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ह्याने काय होतं की भाजी खाली चिकटत नाही आणि वरून पण पाणी आपण टाकणार आहोत, जेणेकरून भाजी खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थितपणे ती तेलावर शिजेल आपली भाजी. एक 5 ते 7 मिनटं लागतात भाजी शिजायला. त्यानंतर इथे मी थोडीशी अगदी चिमूटभर साखरसुद्धा टाकलेली आहे. खूप छान टेस्ट येते. तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता. आपली भाजी शिजलेली आहे. मस्तपैकी वरून खोबरं पेरा आणि कोथिंबीर पेरा आणि चपातीसोबत किंवा इवन भातासोबतसुद्धा ही भाजी खूप टेस्टी लागते. मी ही भाजी भातासोबतसुद्धा खाते. असा मस्त सुक्का सुक्का भात छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर फूडी व्लॉग एक्सप्रेसला नक्की सबस्क्राईब करा.